नमस्कार. आजचा व्लॉग हा फक्त एका दिवसाचा नाहीये, तर एका स्त्रीच्या मनात रोज चालणाऱ्या त्या छोट्या छोट्या भावनांचा आहे. एका स्त्रीचं आयुष्य बाहेरून जितकं साधं दिसतं तितकंच आतून ते खूप खोल आणि सुंदर असतं. ती रोज सगळ्यांसाठी जगते, सगळ्यांची काळजी घेते, पण ह्या सगळ्यांमध्ये ती स्वतःला किती जपते हा प्रश्न खूप कमी लोक विचारतात. म्हणून आजच्या या व्लॉग मधून मी फक्त घरातले मोमेंट्स नाही, तर एका स्त्रीच्या शांतपणे सुरू असलेला प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग करूयात का आजच्या या व्हिडिओला सुरुवात. आणि तुमचं मत व्हिडिओच्या शेवटी कमेंट सेक्शन मध्ये सांगायला अजिबात विसरू नका. कधी कधी ना एका स्त्रीचं आयुष्य बाहेरून खूप साधं दिसतं बरं का, पण तिच्या मनात एक पूर्ण जग चालू असतं. ती सकाळी सगळ्यांच्या आधी उठते, घर आवरते, स्वयंपाक करते, सगळ्यांची काळजी घेते आणि ह्या सगळ्यांमध्ये स्वतःला मात्र शेवटी ठेवते. पण खरं सांगू, एका स्त्रीचं आयुष्य खूप सुंदर असतं, फक्त तिला ते स्वतःच्या नजरेतून बघायला यायला हवं. आपण नेहमी दुसऱ्यांना खुश ठेवण्यात एवढे बिझी असतो की स्वतःला आनंद कशातून मिळतो हेच विसरून जातो. कधी आरशात स्वतःकडे नीट बघितलंय का? त्या चेहऱ्यामागे कितीतरी सॅक्रिफायसेस असतात, कितीतरी पेशन्स असतात, कितीतरी स्ट्रेंथ असते. एका स्त्रीला आयुष्यात खूप भूमिका निभवाव्या लागतात, मुलगी, बायको, सून, आई. पण ह्या सगळ्यात ती स्वतः कुठेतरी हरवते, हे मात्र तिचं स्वतःला कळत नाही. आणि मग एक दिवस ती स्वतःलाच विचारते, मी खरंच आनंदी आहे का? हा प्रश्न खूप खोल असतो, कारण त्याचं उत्तर दुसरं कोणीच देऊ शकत नाही. स्त्रीचं आयुष्य सुंदर आहे कारण तिच्याकडे सृष्टी निर्माण करण्याची ताकद असते, जी देवाने तिला दिलेली आहे. तुटूनही पुन्हा उभं राहण्याची ताकद असते तिच्यामध्ये. पण ह्या सगळ्यात तिने स्वतःला जपणं खूप गरजेचं आहे. स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःवर प्रेम करणं, स्वतःच्या मनाचं ऐकणं हे सेल्फिश नसतं बरं का, कारण रिकामी झालेली स्त्री कधीच दुसऱ्यांना आनंद देऊ शकत नाही. लोक काय म्हणतील याचा विचार करत करत आपण स्वतःसाठी जगायचंच विसरतो. पण खरं सांगू, आयुष्य तेव्हाच सुरू होतं जेव्हा स्त्री स्वतःची किंमत स्वतः ठरवते. तुमचा ग्लो फक्त मेकअप मध्ये नसतो, तो तुमच्या कॉन्फिडन्स मध्ये असतो, तुमच्या शांततेमध्ये असतो, तुमच्या प्रेमात असतो. आणि हो, प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या स्वप्नांना जिवंत ठेवायला हवं, कारण घर सांभाळताना स्वतःला हरवणं गरजेचं नसतं. कधी छोटस काम, कधी एखादी कला, कधी स्वतःसाठी घेतलेला एक कप ऑफ टी, हे सगळंही आयुष्य सुंदर बनवत असतं. प्रत्येक वेदना एक्सप्लेन करायची गरज नसते, प्रत्येक भांडणाला उत्तर देण्याची गरज नसते. कधी कधी शांत राहणं हेच सर्वात स्ट्रॉंग उत्तर असतं. आणि म्हणूनच एका स्त्रीने स्वतःला इमोशनली, मेंटली आणि फायनान्शियली स्ट्रॉंग बनवणं खूप महत्वाचं असतं. कारण दिवसाच्या शेवटी तिची स्वतःची साथ तिची खरी ताकद असते. हे ज्या दिवशी स्त्रीला कळेल ना, त्या दिवशी ती हरलेली असताना सुद्धा जिंकण्यासाठी खूप कॉन्फिडेंटली उभी राहील. पण कधी कधी काही घरांमध्ये अशी माणसं असतात जी तिला उभंच राहू देत नाही. त्यासाठी फायनान्शियली तिला फेस करावं लागतं, इमोशनली, मेंटली तिला कोणाचाच आधार नसतो. आणि ह्या सगळ्यांमध्येच ती एवढी अडकून जाते, खचून जाते की तिला कधी कधी शांत राहणंच खूप महत्वाचं वाटतं. ती विचार करते की मी आज ज्या जबाबदाऱ्या आपुलकीने स्वीकारल्या आहेत, त्या जबाबदाऱ्यांची किंमत जर होतच नसेल तर भांडून काहीच उपयोग नाही. कधीतरी ती समाजासाठी घाबरून गप्प बसते, कधीतरी ती तिच्या मुलांसाठी काही सॅक्रिफायसेस करते, कारण तिला असं वाटतं की जर मी इथून निघाली तर माझ्या घरांना, माझ्या मुलांना हक्काचं छप्पर कुठून मिळणार. आणि या सगळ्या विवंचनेखाली ती खूप शांततेमध्ये संसाराचा तो गाडा पुढे नेत असते. पण असं करत असताना पाठीमागे असणाऱ्या माणसांनी सुद्धा तिचं मन जाणलं पाहिजे. आणि हे प्रत्येक घरामध्ये झालं पाहिजे, कारण हल्लीच्या घरांमध्ये तू तुझं, मी माझं ही संकल्पना खूप जास्त प्रमाणात वापरली जाते, जिथे प्रत्येक गोष्ट ही पैशामध्ये तोलली जाते, प्रत्येक गोष्ट ही स्वार्थामध्ये तोलली जाते. आणि ती अजिबात घडता कामा नये. तरच घरांमध्ये आनंदी वातावरण आपल्याला जगायला मिळेल. कारण जर तुम्ही आई वडील असाल ना, तर तुमच्या मुलांना तुम्ही किती श्रीमंत आहात त्याच्याशी काहीही घेणं देणं नसतं.
पण माझे आई बाबा किती आनंदी आहेत, माझे बाबा माझ्या आईवर किती प्रेम करतात, ते किती रिस्पेक्टफुली एकमेकांशी वागतात, ह्या सगळ्या गोष्टींच्या अभ्यासाखाली त्यांना जगायचं असतं. कारण पुढे जाऊन आयुष्यामध्ये त्यांना हे सगळे टप्पे पार करायचे आहेत. आणि जर आत्तापासूनच आपण घरातल्या स्त्रीला कमी लेखत बसलो, तर ती जर मुलगी असेल तर ती तिच्या आईला काय रिस्पेक्टफुली वागवणार, किंवा जर तो मुलगा असेल तर उद्या भविष्यात त्याच्या आयुष्यात एखादी स्त्री आली तर तो तिला काय रिस्पेक्टफुली बघणार, ह्याचा विचार घरात असणाऱ्या माणसांनी करणं खूप गरजेचं आहे. कारण जसं ती तुमच्यासाठी जगते ना, तसं तुम्हाला सुद्धा तिच्यासाठी जगणं खूप गरजेचं असतं. आणि खरं सांगू का, आयुष्य हे परिपूर्ण कधीच नसतं, ते आपल्याला परिपूर्ण करायचं असतं. एकमेकांसोबत आनंदाने राहून, घरातल्या प्रत्येक स्त्रीला छान असा आदर देऊन, तिचं कौतुक करून आणि तिला पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी एक ताकद देऊन. पण त्यामध्ये छोटे छोटे सुंदर सुंदर मोमेंट सुद्धा आपण जगत असतो, पण अशा सगळ्या गोष्टींमुळे ते जगायचे सुद्धा राहून जातात, जे आपण जपायला विसरतो. आणि अशा मोमेंट्स जपल्याच नाही तर जगण्याला अर्थच उरणार नाही. आजचा हा व्लॉग कदाचित फक्त माझ्या दिवसाचा भाग असेल, पण जर ह्यामधून एखाद्या स्त्रीला स्वतःची किंमत पुन्हा जाणवली असेल तर हा व्लॉग सक्सेसफुल झाला आहे असं मी समजेल. स्वतःसाठी जगायला शिका, स्वतःवर प्रेम करायला शिका, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कधीच स्वतःला कमी समजू नका. कारण तुम्ही जेव्हा स्वतःला कमी समजाल हे समोरच्या व्यक्तीला कळेल, तेव्हा तो अजून तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करेल. म्हणून मी नेहमी बेस्टच आहे हेच तुमच्या तोंडातून निघालेलं वाक्य असलं पाहिजे. मी लाचार आहे किंवा मी घरातच बसून आहे, माझ्याकडे फायनान्शियल सोर्सच नाहीये, हा विचार अजिबात करायचा नाही. कारण तुम्ही घरात कोणत्या तरी जबाबदारीसाठी बसलेला आहात, आणि ती जबाबदारी तुम्ही स्वतःसाठी नाही जगत आहात, ती कोणाचं तरी भलं व्हावं, कोणाचं तरी आयुष्य सुंदर व्हावं म्हणून जगत आहात. म्हणून मी कमी आहे हे कधीही बोलायचं नाही, कारण एका स्त्रीचं आयुष्य हे खूप सुंदर असतं, फक्त तिने स्वतःला जपायला शिकलं पाहिजे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग? लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. मग भेटूयात आपण पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, मस्त राहा, स्वतःसाठी जगा, स्वतःचा विचार करा, आणि तुम्हाला जे हवं आहे तसं आयुष्य जगा. घरात बसून एखादी कला शिका, घरात बसून एखादी आवड निर्माण करा, काहीतरी बोला, काहीतरी लिहा. लिखाण हे सुद्धा स्ट्रेस बस्टर सारखं दुसरं साधन नाही. त्यामुळे तुमच्या मनातल्या भावना कुठेतरी रेखाटा, जेणेकरून तुम्हाला जगण्याला एक वेगळीच दिशा मिळेल. आणि हा माझा संदेश तुम्हाला नक्कीच कामाला येईल. आणि जर तो कामाला आला तर ह्याच ब्लॉगच्या कमेंट सेक्शन खाली मला नक्कीच सांगा. बाय बाय, तुमची अनघा.